मानाचं प्रेक्षकांच्या मनातील हिंद केसरी आदत पेडगाव हिंद केसरीचं मैदान पार पडतंय आणि या मैदानाच्या गट क्रमांक 27 मध्ये आपल्याला सुंदर असं साज पाहतात रुद्र आहे. रुद्रा मित्रांनो या पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये गटपास झाला. हिंद केसरीच्या मैदानात गटपास होणं म्हणजे गुलाल मिळाल्यासारखं आहे. त्यांची संपूर्ण टीम आपल्या बरोबर आहे. आपण त्यांची चर्चा करूया. सर नमस्कार. नमस्ते. सगळ्यात प्रथम सांगा आपला रुद्रा हा कोणाकोणाच्या नावानं पळतो? रुद्रा हा बनशे पाटील खांडच, रेल स्टार बाळासाहेब खोमणे कोराळे आणि सूरज बोईटे पंधारे आणि वसंत पाटील भिवंडी या नावाने पळतो. कसं नियोजन झालं होतं आज बावधनकरांच्या लक्षाबरोबर? पायऱ्यांचं कसं झालं म्हणजे बरेचसं नामांकित पैर आलता आपल्याला, पण आपण गुरसाळ्याच्या फाटीवर गाडीची ट्रायल घेतली होती. पण सगळ्याला असं ह्याच्यात ठेवलं होतं, शांततेत ठेवलं होतं आणि हाच गाडी पळवायचा निर्णय घेतला होता. दुधे भावेच्या मैदानामध्ये गुलाल, तिथून जरा तुमच्या मुलाखती हळूहळू पडायला लागल्या आणि जाईल त्या मैदानामध्ये वासरू चर्चेतच राहते. काय असं वासराची काय खासियत आहे या? ज्यावेळेस मालकाच्या इरसलीविषयी येतो आणि दोनदा सोमवारचा दिवस आहे, सोमेश्वराचा आम्हाला बी मान आहे आणि त्यांना बी मान आहे. त्याच्यामुळं आम्ही बघतो सोमेश्वराचं या ती देवाचीच हीच कृपा आहे. सगळे कुठून घेतलेलं वासरू आहे? किती महिन्यापूर्वी घेतलेलं काय? 1 महिना झाला. किती वय आता? किती वय साधारण? आता 3रं मैदान, 4थं मैदान आहे. 4थंच मैदान आहे आता. जो तुमच्या दावणीला आलाय, आपण जर बघतोय की म्हणजे दिवसेंदिवस त्याचा पळ वाढत चालला. प्रत्येक मैदानामध्ये म्हणजे त्याचं वेगवेगळं रूप तो दाखवत नाही. आता एवढा हिंद केसरीचं पेडगावचं मैदान आणि गट जर बघायला गेलं तर गटामध्ये पण सुंदर अशा चांगले चांगले नामांकित नंदी या गटामध्ये पण होते. त्याच्यामध्ये विजय प्राप्त केला आणि गाडी एकटी सुट्टीच पळाली म्हणायला गेलं. उघड्यावर पळाली गाडी, म्हणजे बैलावर पण गाडी नव्हती, वासरावर पण नव्हती. कसा पळ वाटला? आता कसं असतं माहिती आहे का, दोन्ही नंदी बाहेर पब्लिकच आहे आणि विशेष म्हणजे आपण बी त्यांना बैल माहितला होता आणि प्रज्वल शेटने बी त्यांना बैल माहितला होता. पण ही बैलगाडीचं क्षेत्र आहे, कधी कोण कोणाच्या गळ्यात पळून सांगता येत नाही. बावधनच्या लक्षाबद्दल नियोजन तुम्ही बुरकोडी मैदानामध्ये केलेलं, काय विचार चालला की हिंद केसरीच्या मैदानात पळू आपण? गुरसाळ्याच्या फाटीवर आपण जे नियोजन केलं का नाही आणि आजचं 27 मध्ये पळणार नाही. सगळ्या टीमला माहित होतं 78 मध्ये तगड्याने गाडी पळणार आहे. बर बर. फक्त दाजींना सांगितलेलं आपल्याला 27 मध्ये पळायचे. रात्री 2ला खोंड भरला. त्यांनी बी काय न काय बोलता 2 वाजता खोंड भरला, इथं 4ला पोहोचला आणि आम्ही 5 वाजता आलतो. काय आनंद आहे आज, एवढा मोठा टॉपचा गट होता आणि त्याच्यामध्ये निकाल आणि ते बी वासरू चर्चेमध्ये नव्हतं. असं बंद महाराष्ट्राला आज हिंद केसरीच्या मैदानामध्ये तो निकाल म्हणजे एक काय आनंद आहे याचा? कसं होतं, रुद्रा आणि लक्ष्या आणि सनी ड्रायव्हर हे त्रिकोट जुळून आल्यामुळं आजचा विजय. आणि आम्ही जेवढी टीम आहे आमची सगळी एका विचाराची आहेत. म्हणजे आमच्यात असं कुठला शब्द एकामेकाचा आम्ही पाडत नाही. काय असन ते एका विचाराने. आणि ह्या बैलाचा बी मालक संभाजीनगर किशोर ड्रायव्हर असन, सगळी एका विचारानेच. तुमच्या डोक्याला लागलं तर तुम्ही हेच करा, पण कोणच म्हणत नाही की ही घाला ते घाला, अजिबात नसतं. आमच्यात एक निर्णय म्हणजे एक निर्णय. कुठंतरी आपण म्हणतो की बैलगाडी शर्यतीमध्ये पूर्ण साज असेल तर सगळं नियोजन परफेक्ट बसतात. तुम्ही जसं म्हणला की सहकारी असतील, सुट्टी मेकर असतील, ड्रायव्हर असतील, सगळ्यांचं सहकार्य मोलाचं आहे. त्याचा कुठेतरी रिझल्ट आपल्याला आनंद देतो. तुम्हाला सांग का, बैलगाडी क्षेत्रात विश्वास आणि ज्याची जबान सत्य या तोच टिकन. आज जो टिकवून तोच सक्सेसफुल होईल. आज ते आम्हाला रुद्राने दाखवून दिलं आणि बावधनच्या लक्षाने दाखवून दिलं. आता एक रुद्राचं वेगळे पण काय जाणवत होतं मला, त्याच्या पाळामध्ये वेगळे पण काय? पळ थोडा थोडा वाढतच चाललाय. आम्हाला दुधबाब्याच्या मैदानात आम्हाला लई हिनवलं सावकार बरं पळालं. वासरं पुढं कमी पळतंय, काही बोलले कोणी. आम्ही काय कोणावर लक्ष दिलं नाही. आम्ही आमच्या डोक्याने सगळे विचार करतो. पण आमचं सगळं टीमचं श्रेय लय मोठं आहे आमच्यापेक्षा बी. त्यांचा विचार लय मोठा असतो. अजून आदत आहे आपण म्हणे थोडक्यात शिकाय भरपूर मिळतं. प्रत्येक मैदानामध्ये एक अभ्यासच आहे त्याच्यावर केलेला. बरोबर आहे. आपण एक नियोजन बघत असतो बाबा, प्रत्येक मैदानामध्ये काय चूक होती, कुठं काय होतं, त्याच्यामधून बदल करणं म्हणजे तुमच्या टीमची कुठेतरी युनिटी ती कळून येते. बाबा आजच्या मैदानात आपल्याकडून काय चुकलं ते पुढच्या मैदानात सुधारणा होती. माझ्या इंस्टावर व्हिडिओ टाकलेला आहे मी 27 गटाचा. माझ्या आयडीवर रेल स्टार बाळासाहेब खोमणे. ज्यावेळेस गट पुकारला त्यावेळेसच इंस्टा आयडीला टाकलेला. काय नशीब आहे माझं, मी भाग्यवान आहे की माझ्या इंस्टा आयडी मी व्हिडिओ टाकलेला आहे. 50,000 लोकांनी बघितलाय. त्याचं ही लोकांचं आणि जनतेचं प्रेम आज
आशीर्वाद आम्हाला लाभला चांगला. म्हणून बघू शकता रुद्र आहे दिवसेंदिवस नाव करत चाललाय आणि आज पेडगाव हिंद केसरीच्या आदतच्या मैदानामध्ये गट पास झाला आणि सुंदर असा गट होता. त्याच्यामध्ये त्यानं विजय प्राप्त केला. त्यांची जी संपूर्ण टीम असतील, दोन्ही मालक असतील, त्यांची जी अपेक्षा होती त्याला 100% तो खडा उतरला असं म्हणावं लागेल आणि अपेक्षा पूर्ण केली. आता पुढे सेमीफायनल आहे, फायनल आहे. आजच्या पेडगाव हिंद केसरीच्या गुलालासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.